नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अरे फूले के सम्मान में बीएसपी मैदान में, अरे शाहू के सम्मान में बीएसपी मैदान में, अरे बाबा के सम्मान में बीएसपी मैदान में, अरे अन्ना भाऊ के सम्मान में बीएसपी मैदान में।
मतदारसंघामध्ये मोठ्या ताकदीनं समाजापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे. लगातार ज्या दिवसापासून प्रचार चालू झालेला आहे त्या दिवसापासून पूर्व, पश्चिम, मध्य, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड या सर्व विधानसभेमध्ये आम्ही पोहोचत आहोत. मतदारापर्यंत आवाहन करत आहोत. येणाऱ्या 13 तारखेला बहुजन समाज पार्टी हाती चिन्ह समोर बटन दाबून जास्तीत जास्त भरघोस मताने विजय करा. आज आंबेडकर नगरमध्ये पदयात्रा करून समाज बांधवांना हीच अपेक्षा करत आहोत की बाबासाहेबांच्या हातीला निवडून देण्याची आम्ही अपील करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आतापर्यंत प्रचाराचे किती फेऱ्या झाल्या संपूर्ण विधानसभेमध्ये आम्ही एका विधानसभेला 5-5 दौरे करत आहोत. 5 जणांची टीममध्ये काम करत आहोत. विधानसभेची उमेदवार वेगळी टीम काम करत आहेत, पक्षाची टीम वेगळी काम करत आहे. विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी आणि बामसेपची आघाडी या संपूर्ण 4-5 आघाडीवर आमचं काम चालू आहे आणि समाज बांधवापर्यंत पोहोचून आम्ही असं आवाहन करत आहोत. यावेळेस बाबासाहेबांचा हाती संसदेमध्ये गेला पाहिजे. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे निवडणूक आणि ते जवळपास 20 वर्ष खासदार होते. तर काय सांगाल त्याबद्दल? बहुजन समाज पार्टी हा ताकदवर पक्ष आहे. बहुजन समाज पार्टी हा 85% बहुजनाचा विषय मांडतो आणि यावेळेस 85% बहुजन SC, ST, OBC बसपासोबत आहे, म्हणून यावेळेस बसपाचा विजय होणार आहे. चंद्रकांत खैरे हे जवळपास 20 वर्ष त्यांनी सदस्य केलं, प्रतिनिधित्व केलं. चंद्रकांत खैरे मागील 20 वर्षापासून खासदार आहेत. समाजाला माहीत आहे त्यांचा विकास काहीच नाही आहे. मागील 5 वर्षाचे जे इम्तियाज जलील होते त्यांचाही विकास काहीच नाही आहे. म्हणून या दोन्ही खासदारावरला लोकांचा विश्वास उठलेला आहे. यावेळेस विश्वास बहुजन समाज पार्टीवर समज टाकणार. महायुतीचे उमेदवार म्हणजे आपले भुमरे साहेब यांना हे पैठणहून आयात केलेले दिसतं असा आरोप होत आहे. तर त्यांच्याबद्दल काय? पैठणमधले आयात केलेले उमेदवार आदरणीय भुमरे साहेब यांचं स्वतःचंच मतदान त्यांना मिळतंय का नाही मिळतं याची शाश्वती आहे. समाज काय मतदान करत त्यांना. त्यांच्यावर असाही आरोप केला जातो की त्यांच्याकडे देशी दारूच्या जवळपास 12 दुकानं आहेत. यावेळेस समाज दारूवाल्याला, जुगारावाल्याला मतदान न करता यावेळेस बाबासाहेब स्वाभिमानाला, बाबासाहेबांच्या हातीला मतदान करणार आहे समाज.